मुंबईमध्ये महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर अर्थातच महापौर मुंबईचा कोण बसणार ही चर्चा सर्वाधिक होती आणि आता महापौर पदासाठी जे अर्ज आहेत ते आता सर्वाधिक जागा ह्या मुंबईमध्ये भाजपच्या आलेल्या असल्यामुळे भाजपकडनं महापौर पदासाठी रितू तावडे यांचं जे नाव आहे, यांचा जो अर्ज आहे तो भरण्यात आलेला आहे. अमित साटम सुद्धा तिथं होते. त्यानंतरच उपमहापौर पदासाठी शिंदेच्या शिवसेनेकडनं संजय घाडी यांचं जे नाव आहे ते चर्चेत होतं आणि त्यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे. मात्र या सगळ्या घडामोडी सत्ताधारी पक्षांच्या होत असताना एकीकडे मातोश्रीवर सुद्धा मोठी बैठक सध्या सुरू आहे. मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी सध्या जे मुंबईतले जे वरिष्ठ नेते आहेत शिवसेनेचे ते दाखल झालेले आहेत. त्यामध्ये खासदार संजय राऊत असतील ते सुद्धा आहेत, अरविंद सावंत हे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबतच ठाकरेंचे मुंबईमध्ये जे 65 नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यापैकी जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत ज्यांना ह्या सगळ्या प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मोठा दांडगा राहिलेला आहे तेही नगरसेवक आलेले आहेत. त्यामध्ये शैलेश फणसे असतील, त्यामध्ये किशोरी पेडणेकर असतील, श्रद्धा जाधव असतील किंवा मिलिंद वैद्य असतील, हे जे 4 नगरसेवक आहेत जे निवडून आलेले आहेत मुंबईमधून ते आता दाखल झालेले आहेत आणि या महापौर पदासाठी आपला उमेदवार आपण द्यायचा का की द्यायचा नाही या संदर्भात सुद्धा जी बैठक आहे ती आता 12 वाजता ही बैठक सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये मिलिंद नार्वेकर जे ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आहेत, त्याच्यासोबतच राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि लोकसभेचे खासदार अरविंद सावंत हे सुद्धा इथं मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही जी बैठक आहे ती बैठक सुरू होणार आहे. जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती नगरसेवकांच्या निवडणुका झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा होती ती म्हणजे की नेमका महापौर हा कोण असेल ही चर्चा होती. एकीकडे भाजपचा जो गटस्थापन आहे ते झालेलं आहे. त्यानंतरच ठाकरेंच्या शिवसेनेकडनं किशोरी पेडणेकर यांच्या नावाची गटनेते म्हणून घोषणा झालेली होती आणि आता त्यानंतरच जर मोठी घडामोड या आत्ताच्या क्षणीची ती म्हणजे ही की मातोश्रीवरती ही बैठक पार पडते आहे. एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष सुरू असताना मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंचाच शिवसेनेचाच महापौर बसावा यासाठी सुद्धा आग्रही असल्याच्या ज्या चर्चा आहेत किंवा जी बातमी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती येत होती. त्यामुळेच आता नेमकं ह्या सगळ्या घटनांसंदर्भात संदर्भात किंवा ह्या सगळ्या दरम्यान आता नेमकं काय होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण जर आपण गणित बघितलं तर महायुतीकडे जे पक्ष आहेत, महायुतीमध्ये जे पक्ष आहेत त्यांची कुठेतरी जी एकूण बेरीज आहे ती मोठ्या प्रमाणावरती आहे, 121 अशी आहे आणि जे ठाकरेंसोबत असतील किंवा मनसे असेल यांची जी आहे ती कुठेतरी यामध्ये कमी आहे. त्यामुळे आता नेमकं या सगळ्या ही जी समीकरणं आहेत ती कशा पद्धतीने होणार या महापौर पदासाठी 11 तारखेला निवडणूक जी आहे ती पार पडणार आहे आणि आज जर आपण बघितलं तर 7 फेब्रुवारी आहे आणि 7 फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ही शेवटची तारीख आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा वेळ असणार आहे. पण त्याच्या आधी जर आपण मुंबईतलं वातावरण बघितलं, जर मुंबईतल्या राजकारणातली 2 महत्त्वाची घडामोडी किंवा 2 महत्त्वाची ठिकाणं बघितली तर ते एक म्हणजे मातोश्री हे आहे आणि त्यानंतरच जर आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते आहे जे सगळे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या सुद्धा मध्यंतरी जो काळ निवडणुका झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लगेच निकाल लागला आणि या निकालानंतर सर्वाधिक जी चर्चा होती ती मुंबईचा महापौर नेमका कोण बसणार. एकीकडे संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी वक्तव्य केलेलं होतं की मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो आमचाच असेल. मात्र एकीकडे महायुती किंवा जे भाजप आहे, शिवसेना आहे, सत्ताधारी पक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की मुंबईचा महापौर हा हिंदू असेल, तो मराठी असेल. त्यामुळे आता अखेर नेमकं आता काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आज महापौर पदासाठीची अर्ज भरण्यासाठीचा आजचा 7 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची शेवटची वेळ आहे आणि यामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडनं उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे. तर रितू तावडे ह्या भाजपकडनं महापौर पदासाठीचा जो चेहरा आहे त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि या संपूर्ण घडामोडींमध्ये नेमकी ठाकरेंची शिवसेना असेल ती नेमकी काय करते आहे किंवा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मातोश्रीवरती या बैठकीत काय
होतं आहे. तर या बैठकीमध्ये नेमका आपण या इलेक्शनसाठी किंवा 11 तारखेला जी महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे तर ती बिनविरोध होणार की बिनविरोध होणार नाही या संदर्भात आपण आपला उमेदवार द्यायचा की नाही द्यायचा या संदर्भात चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती इथं सुरू आहे. जर आपण बघितलं तर अरविंद सावंत असतील किंवा संजय राऊत असतील, मिलिंद नार्वेकर असतील, हे वरिष्ठ नेत्यांची ही फळी आहे ती मातोश्रीवर दाखल झालेली आहे बैठकीसाठी. आणि त्यांच्यासोबतच जे नगरसेवक आहेत ते सुद्धा किशोरी पेडणेकर असतील, श्रद्धा जाधव असतील, त्याचसोबत मिलिंद वैद्य असतील, हे सुद्धा दाखल झालेले आहेत. हे ठाकरेंचे मुंबईतले असे चेहरे आहेत की ज्यांना प्रशासकीय पातळीवरती कशा पद्धतीनं काम चालतं किंवा प्रशासकीय पातळीवर नेमकं कसं काम होतं हे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती याचा अनुभव ज्या नेत्यांना आहे त्या नेत्यांना आजच्या या बैठकीमध्ये बोलवलेला आहे. उद्धव ठाकरे स्वतः या बैठकीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यानंतरच जो नेमका निर्णय आहे तो होणार आहे. त्यामुळे कुठेतरी 11 तारखेपर्यंतची जी ही वेळ आहे मात्र आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये नेमकी ही गणितं कशी बदलू शकतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण जर का ठाकरेंनी उमेदवार दिला तर नेमकं ह्या संपूर्ण 11 तारखेची जी महापौर पदासाठीची जी निवडणूक होणार आहे त्याचं एकूणच चित्र कसं असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि ह्याच संपूर्ण सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या संदर्भात नेमकं पुढे काय करायचं यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मातोश्रीवरच्या या बैठकीमध्ये चर्चा होत आहे. आणि सगळे वरिष्ठ नेते आहेत त्याचसोबत जे नगरसेवक आहेत ज्यांनी महापौर पदाची धुरा सांभाळलेली आहे, त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे, असे सगळे नगरसेवक सुद्धा आहेत. किशोरी पेडणेकर ह्या शिवसेनेच्या ठाकरेंच्या गटनेत्या सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांचाही वयाचा आणि कामाचा जो अनुभव आहे तो मोठा आहे. अर्थातच या सगळ्या संदर्भात मोठ्या प्रमाणावरती ज्या बैठकी आहेत त्या बैठका ह्या सगळ्या सुरू आहेत. आणि अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर कुठेतरी मातोश्रीवरची ही खलबतं आहेत आणि मातोश्रीवरची ही आजची बैठक आहे ती कुठेतरी टर्निंग पॉईंट ह्या मुंबईतल्या राजकारणाचा ठरू शकेल का किंवा या बैठकीनंतर कुठेतरी मुंबईच्या राजकारणात एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अर्थातच ही जी बैठक आहे ती 12 वाजता सुरू झालेली आहे आणि आज अर्ज भरण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ आहे. या काळामध्ये काही होतं का? ठाकरे आता नेमका कोणत्या नगरसेवकाला कोणत्या उमेदवाराला काय आदेश देतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि मुंबई महानगरपालिकेची महापौर पदासाठीची जी ही निवडणूक असणार आहे ती निवडणूक ही बिनविरोध होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आता सध्या हे सगळे जे नगरसेवक आणि वरिष्ठ नेते आहेत ते ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीत नेमकं काय घडतं, बैठकीनंतर नेमक्या काय घटना घडामोडी ठरतात आणि ठाकरेंनी नेमके बैठकीमध्ये काय आदेश दिलेले आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.